आपल्याला दिसत युती आघाडी कुठेतरी फडणवीसांना टार्गेट केलं जातंय का? कारण सुप्रिया सुळे कालच बोलल्या की शिंदे तुझसे बैर नाही की फडणवीस ते तुम्हारी खैर नाही. मी असं त्यांच्या तोंडून स्टेटमेंट कुठलं प्रवक्त्यांच्या बैठकीत त्यांनी अशा प्रकारची ऐकीव माहितीवर टिप्पणी करावी असं मला वाटत. मात्र ज्या पद्धतीनं फडणवीस यांना सध्या टार्गेट केलं जात आहे विरोधी पक्षांकडून, 3 विरोधी पक्ष असतात, कसं पाहता याकडे? हे पहा, आपण जेव्हा दोन पक्षाचे वेगवेगळ्या पक्षाचं राजकारण करत असतो तेव्हा विरोधी पक्ष आपल्याला हार घालून सत्कार करेल अशी अपेक्षा नसते. राजकारण आहे, तोंडावर निवडणुका आहेत आणि जे प्रमुख नेते आहेत, प्रमुख हा शब्द आला की त्याच्यावर बाकीच्याही गोष्टी येतात. त्यामुळे त्याच्यामध्ये मला वाटत नाही की ते जे करतायत ते त्यांचं काम करतायत. आमचे प्रमुख नेते आहेत तर ते साहजिक त्यांनी टार्गेट करायचा प्रयत्न करतील, आम्ही त्याला उत्तर देतो. भाजप नेते खडसे भाजपमध्ये आले, त्यांचं म्हणणं आहे की मला 2 नेत्यांमुळे माझा प्रवेश ढकललेला आहे भाजपातील. काय वाटतंय तुम्हाला? ते काय जे म्हटले त्याच्यावर काय वाटतं बा, माझं एक स्पष्ट तुम्हाला सगळ्या मीडियांना प्रत्येक 10 मिनिटाच्या बाईटवर हे सांग, अमुक माणूस काही म्हणला तमुक माणूस काही म्हणला, याच्यावर मी माझ्या राजकीय जीवनात कधीही टिप्पणी करत नाही. मी भूमिकांवर राजकारण करते. मला काय वाटतं, मी काय काम करते आणि काय काम झालं पाहिजे ह्याच्या पलीकडे मी कुठल्याही गोष्टीवर मी XYZ माणसं बोलले त्याच्यावर मी काही टिप्पणी करत नाही. लाडकी बहीण योजनेमुळं तरी युतीमध्येच श्रीवादाची लढाई सुरू आहे. मला वाटतं लाडकी बहीण योजना एवढी मोठी आहे आणि इतकी एक्सेप्टेड आहे, इतकी लोकांना आवडलेली आहे की त्या योजनेचा आम्ही सगळे मिळून जरी कामाला लागलो तरी आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे कुठेही चढावण नाही, सगळे नेते कामाला लागले. नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे. तरी दिनांक 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा. ठिकाण हॉटेल साईस चौक, पिंपळवाडी रोड, शिर्डी. आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी.